की नादी लागणाऱ्यांना मी सोडत नाही. ठीक आहे, तुम्ही क्लिप्स आमच्याकडे आहेत. बघा, भारतीय जनता पक्षानं आयुष्यभर दुसऱ्यांच्या क्लिप्स बनवण्यातच धन्यता मानली. भारतीय जनता पक्षाचा क्लिपचा कारखाना आहे आणि तेच त्यांच्या राजकारणाचं सूत्र आहे. क्लिप्स बनवा, लोकांचे फोन रेकॉर्डिंग करा. विरोधी पक्षांचे फोन रेकॉर्डिंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला जर देवेंद्र फडणवीस राज्याचे पोलीस महासंचालक बनवून प्रतिष्ठा देत असतील तर या क्लिपचं तुम्ही काय घेऊन बसला? आमच्या सगळ्यांचे फोन ज्यांनी चोरून ऐकले किंवा चोरून ऐकायला दिले अशा महिला पोलीस अधिकाऱ्याला, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते, जे ज्यांना निलंबित केलं जाणार होतं, अशा अधिकाऱ्याला सरकार बदलतात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं पोलीस महासंचालक केलं. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? या भाजपच्या लोकांनी देशात आणि राज्य पातळीवर सर्वत्र याची क्लिप्स बनवा, त्याची क्लिप्स बनवा, त्याची क्लिप्स बनवा. अरे ही का राज्याची संस्कृती आहे का? मी जे नेहमी म्हणतो, या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अधपतन जर कोणी केलं असेल त्याला जबाबदार श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टोळी आहे. फक्त लोकांचे फोन टॅप करा, लोकांच्या क्लिप्स करा आणि अभिमानाने सांगतात मी माणसं फोडली, मी क्लिप्स तयार केल्या. अहो, गृहमंत्र्याला शोभतं का हे? मी वारंवार म्हणतोय, मला तर असं वाटतंय की नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नॉन बायोलॉजिकल प्रधानमंत्री आहेत त्यानुसार महाराष्ट्रालाही नॉन बायोलॉजिकल गृहमंत्री मिळालेला आहे. त्या भूमीवरचा माणूसच नाही, वरूनच पडला हा माणूस. ही गृहमंत्र्याची कामं आहेत का? तुम्ही कोणत्या प्रकारे बोलताय? तुम्ही या राज्याची प्रतिष्ठा ठेवा, स्वतःची प्रतिष्ठा ठीक आहे किंवा पक्षाची प्रतिष्ठेविषयी मी काय म्हणत नाही, ती नाहीच आहे, पण तुम्ही स्वतःची नव्हे या राज्याची प्रतिष्ठा ठेवा. अख्खा दिवस याची क्लिप्स आहे माझ्याकडे, त्याची क्लिप आहे माझ्याकडे, त्याची क्लिप आहे. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये 70-75 वर्षापासून राजकारण झालं, यशवंतराव चव्हाणांपासून. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण, डर्टी पॉलिटिक्स हे गेल्या 5-10 वर्षात या देशात अमित शहा आणि नरेंद्र मोदी आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून अशा प्रकारचं घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, गटारी पद्धतीचं पॉलिटिक्स हे सुरू झालेलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणात आज पुन्हा सुनावणी आहे. वारंवार एका प्रकरणातून न्याय मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात अडकवलं जात आहे. नक्कीच ज्यांना अटक करायला पाहिजे ते संसदेमध्ये बसवलेत भाजपनं. ज्यांना अटक करायला पाहिजे, ज्यांच्यावरती खटले दाखल केले पाहिजे त्यांना अटक करायला, त्यांना आणि ज्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे हे सगळे लोक इतर पक्षातून भाजपनं आपल्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे. ते संसदेमध्ये आहेत, ते राज्यसभेत आहेत, ते लोकसभेत आहेत. आणि ज्यांची तुम्हाला भीती वाटते आपल्या राजकारणात, ते अरविंद केजरीवाल सारखे नेते यांना तुम्ही तुरुंगात टाकले आणि त्यांना तुरुंगातून जामीन मिळू देत नाही. हा सत्तेचा आणि न्याय यंत्रणेचा गैरवापर आहे. आपली न्याय यंत्रणा सुद्धा नादान झाली आहे, त्याच्यामुळे घडत आहे.